नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या सगळ्या महाराष्ट्राभर पसरलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची धामधूम चालू आहे. अर्थात ती लोकांच्या जगण्यात वागण्यात कुठे दिसत नाही. याचं कारण भारतीय जनता पक्ष, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी या पक्षांमध्ये धामधूम चालू आहे. पण त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले जे महाराष्ट्रातले इतर राजकीय पक्ष आहेत, जे कालपर्यंत म्हणजे विधानसभा निवडणुकीपर्यंत स्वतःला महाविकास आघाडी वगैरे म्हणवत होते, अशी उभाठा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष किंवा प्रकाश आंबेडकर वगैरे 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 जे इतर पक्ष आहेत, जे सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत, एनडीएच्या बाहेर आहेत, अशा सगळ्या पक्षांमध्ये निवडणुकीची फार धामधूम दिसत नाही. हा, मीडियामध्ये प्रचंड धामधूम आहे. आणि जर मीडियाकडे बघूनच तुम्ही महाराष्ट्र समजून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर आपण माध्यमातल्या, युट्यूबच्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या चॅनेलवरच्या किंवा प्रिंट मीडियातल्या बातम्या बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये जबरदस्त महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे ब्रँड वगैरे आघाडीवर आहे. हा, जमिनीवर शोधायला गेलात की जे काय माध्यमात आपण बातम्या वाचतोय तेवढा उद्धव ठाकरे यांचा पक्ष, राज ठाकरे यांचा पक्ष, शरद पवारांचा गट वगैरे काँग्रेस यांचा जोर किती आहे हे तपासायला जाऊ नका. तपासायला गेलात तर तुमचा भ्रमनिरास होईल. पण जमिनीवर एनडीए बाहेरचे पक्ष कुठेही दिसत नाही, कुठेही दिसत नाहीत. आणि इतके दिसत नाहीत की निवडणूक लढवण्यासाठी उत्साही कार्यकर्त्यांचा प्रचंड जमाव लागतो, त्याचा मागमूस कुठे दिसत नाही. म्हणून अनेक जागी, अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एनडीए मधलेच पक्ष, अजितदादा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सत्तेत एकत्र बसलेले पक्ष जे आहेत तेच एकमेकाविरुद्ध वेगवेगळ्या महापालिका क्षेत्रांमध्ये लठ्ठालठ्ठी करताना दिसत आहेत. एकमेकावर आरोप करणारे अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र बसलेत. पण अनेक महापालिकांमध्ये त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून आरोप होत नाहीत. विधानसभेमध्ये जे विरोधी पक्ष म्हणून बसलेले आहेत, काँग्रेस, शरद पवार गट किंवा उभाठा शिवसेना, यांच्याकडून या महापालिका निवडणुकीमध्ये कुठल्याही स्वरूपाचे गंभीर आरोप जाहीर सभांमधून, प्रचार सभांमधून सत्ताधारी आघाडीवर होताना दिसत नाहीत. उलट सत्ताधारी युतीमध्ये, महायुतीमध्ये जे पक्ष आहेत तेच पक्ष वेगवेगळ्या महापालिकांमध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढतायत आणि विरोधकांसाठी त्यांनी जागाच ठेवलेली नाही. आणि हीच रणनीती आहे हे मी यापूर्वी एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका घ्यायला सत्तेत बसलेले पक्ष घाबरतात, असा घोषा दीर्घकाळ उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासकट काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा घोषा लावलेला होता. पण प्रत्यक्षात या निवडणुका घोषित झाल्या, त्याची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली, त्यानंतर मात्र हे पक्ष इतके मरगळलेले की मतदार यादी, वोट चोरी ह्याच्यावरून मोर्चे काढणारे, तावातावात बोलणारे नंतर कुठच्या कुठे पांगले पत्ता लागला नाही. जोपर्यंत मतदार याद्या शुद्ध केल्या जात नाहीत आणि त्यातले दोष संपूर्णपणे संपवले जात नाहीत तोपर्यंत निवडणूक घेऊच देणार नाही, असं सत्याचा मोर्चा काढणारे राज ठाकरे गरजलेले होते. पण मध्यंतरी 288 नगरपालिकांच्या निवडणुका होऊन गेल्या आणि आता आणखीन 10 दिवसात किंवा 8 दिवसात महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये मतदार याद्या बरोबर आहेत का याचा विचारही न करता राज ठाकरेंचा पक्ष आणि उभाठा शिवसेना आणि उरलेले सगळे पक्ष हे जागा वाटपात थोडेफार उठाभाषा काढत होते. पण प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने जे प्रत्येक आघाडीवर आपले लढवय्ये उभे करावे लागतात, उमेदवार उभे करावे लागतात, त्याच्या नावाने बोंब आहे.
ऐन निवडणुकीचा अर्ज भरायचे शेवटचे दिवस असताना मुंबईतला शरद पवार गटाचा अध्यक्ष जो असतो तोच भाजपमध्ये निघून जातो. पुण्यामध्ये शरद पवार गटाचा पुणे शहर अध्यक्ष उठतो आणि काँग्रेस पक्षात निघून जातो. काँग्रेस बरोबर प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी जागा वाटप करते आणि जितक्या जागा वाट्याला आल्या त्यापैकी 16 की 18 जागी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्ज भरायलाच पोहोचत नाही. अनेक ठिकाणी यांचे उमेदवार हे शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतात आणि भाजपसाठी शिंदे यांच्यासाठी रस्ता साफ करून देतात. हे सगळं काय आहे? याला लढणं म्हणतात? कुठच्याही युद्धभूमीवर किंवा कुठच्याही देशाच्या सीमेवर जे राखणदार उभे केलेले असतात त्यांच्या चौक्या असतात. अशा चौक्या 2-4 गोळीबार झाले आणि तोफा टाकल्या गेल्या की आपल्या चौक्या सोडून पळत सुटणारे जे असतात त्यासारखा हा प्रकार नाही का? मध्यंतरी तुम्हाला या बातम्या गेल्या 2-3 महिन्यात तुम्ही बघितलेल्या असतील की तिकडे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड उठाव झालेला आहे. अनेक भागामध्ये बलुचिस्तानच्या पाकिस्तानी सेना जायची हिंमत करत नाही. काही ठिकाणी त्यांच्या चौक्या अफगाण तालिबान किंवा TTP तालिबान पाकिस्तान यांनी कब्जात घेतलेले आहेत आणि पाकिस्तानी सैनिकांना अक्षरशः नागडे करून, त्यांचा गणवेश उतरून, त्यांच्या गाड्या जप्त करून किंवा गाड्या पेटवून नागडे करून पाठवून दिलेले. तर चौक्या सोडून आपली बॉर्डर सोडून पळणारे सैनिक जसे लढणारे नसतात तसेच शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेणारे उमेदवार घेऊन कुठचीही लढाई, निवडणुकीची लढाई लढता येत नसते. आणि तीच अवस्था राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये दिसली. अनेक ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी पक्ष सोडून पळालेत, उमेदवार शेवटच्या क्षणी माघार घेत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार अर्जच भरत नाहीत. म्हणून काय 60-68 वगैरे बिनविरोध लोक निवडून येतात. हे सगळं काय आहे मित्रांनो? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर मुद्दा लक्षात घ्या की रणनीती महत्वाची असते. ज्या वेळेला मी तो अनेकदा उदाहरण देतो, सन त्सू नावाचा चिनी युद्ध शास्त्रज्ञ जो हजारो वर्षापूर्वी त्याचे पुस्तक आहे 1000-1200 वर्षापूर्वीचं, त्यात त्यांनी एक फार सुंदर वर्णन केले लढाईचं. लढाई जिंकणारा जो योद्धा असतो तो आधी युद्ध जिंकतो, म्हणजे मानसिक पातळीवर युद्ध जिंकण्याची स्वतःमध्ये हमी निर्माण करतो, गॅरंटी निर्माण करतो आणि मग युद्धाच्या अंगणामध्ये उडी घेतो आखाड्यामध्ये. याच्या उलट हरणारा जो असतो तो आधी युद्धामध्ये आखाड्यामध्ये उडी घेतो आणि नंतर विचार करतो की ही लढाई मी जिंकायची कशी, आणि अल्टिमेटली तो निवडणूक हरतो. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांकडे तुम्ही बारकाईने बघाल गेल्या 2 महिन्यामध्ये आणि आता ऐन महापालिकांच्या निवडणुकांमध्ये, तर तुम्हाला असं दिसेल की त्यांना युद्धाच्या रणांगणामध्ये आखाड्यामध्ये उतरण्याची घाई आहे. पण ती लढाई जिंकण्यासाठी काय काय डावपेच आखावे लागतील, काय काय तयारी करावी लागेल, किती सज्जता असली पाहिजे, किती लढवय्ये लागतील, त्यासाठी कुठची शस्त्रास्त्र लागतील आणि त्यासाठी कुठची व्यूहरचना करावी लागेल याची कधीही पर्वा नव्हती. या मैदानात समोर या, बघून घेतो, अमुक करतो. काय झालं पुढे? प्रत्यक्षात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महापालिकांच्या निवडणुका चालू आहेत आणि विरोधी पक्ष बेपत्ता आहे. याला मी भारतीय जनता पक्षाची रणनीती म्हणतो. भारतीय जनता पक्षाने गेल्या 6-8 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू केलेली होती. भले सुप्रीम कोर्टाचा आदेश केव्हा आला वगैरे बाजूला ठेवा, पण एक गोष्ट साफ होती की आज ना उद्या या निवडणुका होणार. 2029 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नाहीत आणि या मधल्या काळात कदाचित 6 महिन्यांनी, कदाचित 8 महिन्यांनी, कदाचित 1 वर्षांनी
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, ग्रामपंचायती याच्या निवडणुका होणार, घेतल्या जातील. त्यासाठी आपण आत्तापासून तयारीला लागलो पाहिजे. म्हणून विधानसभा निवडणुका लागल्यापासून भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या ठराविक टीम्स कामाला लागल्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. नगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका, या निवडणुकांची तयारी करताना प्रत्येक ठिकाणच्या निवडणुकीचा प्रकार वेगवेगळा आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये सिंगल वॉर्ड, एका वॉर्डात एकच उमेदवार, तर इतर ठिकाणी प्रभागात एका प्रभागामध्ये 4-4 उमेदवार, पॅनेलची निवडणूक, वेगळा प्रकार आहे. जिल्हा पंचायत आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत परत वेगळा प्रकार होतो. गट आणि गण काय असतात त्याप्रमाणे. तर तिथला बारकाईने अभ्यास करून आजवरच्या तिथल्या निवडणुकांची आकडेवारी, मतदारांच्या जाती पाती, आर्थिक स्तर, स्वतःची जमीन असलेले, भूमिहीन मजूर म्हणून काम करणारे, कुठेतरी शहरात जाऊन काम करणारे, अशा प्रकारे मतदाराचे जितके प्रकार होतात, जातीपातीपासून आर्थिक उत्पन्नापासून वेगवेगळ्या परिस्थितीत आणि सामाजिक स्तरावरचे जे मतदार आहेत यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्या वॉर्डसाठी कुठे जिंकण्याची शक्यता आहे, कुठे सहजगत्या जिंकणं शक्य आहे, कुठे मेहनत घेतल्यावर जिंकता येतं, या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या अक्षरशः डझनावारी टीम्स भाजपने गेल्या वर्षभरापासून, 6 महिन्यापासून कामाला जुंपलेल्या होत्या. त्यामध्ये त्या तुम्हाला चटकन उपलब्ध होणार नाहीत आणि पत्रकार परिषद घेऊन भाजप यातलं काही सांगणार पण नाही. पण एकेका बूथच्या बाबतीत मतदानाची परिस्थिती काय असते, आजवरचा इतिहास काय आहे, याची अतिशय सूक्ष्म पातळीवरची पाहणी आणि अभ्यास भाजपच्या वेगवेगळ्या पथकांनी केलेला आहे. आणि त्यानुसार जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुका आल्या तेव्हा भाजप त्या तयारीनिशी त्या आखाड्यात उतरलेला होता. उगाच 229 नगरपालिका जिंकणं हे केवळ ईव्हीएम मुळे शक्य होतं, मतदार यादीतल्या घोळामुळे शक्य होतं, निवडणूक आयोगाशी मिली भगत आहे म्हणून शक्य होतं, यावर नाही होत. तिरुवनंतपुरम, केरळची राजधानी महापालिका जिंकली, पण त्यापेक्षाही गोव्यामध्ये उत्तर आणि दक्षिण हे 2च जिल्हे आहेत, पण त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कागदी मतपत्रिकांवर मतदान होऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाने त्या दोनही जिल्हा परिषदा निर्विवादपणे जिंकल्या. अगदी ख्रिश्चन बहुल असलेल्या दक्षिण गोवा जिल्ह्यात सुद्धा भाजपला चांगलं यश मिळालं. याचं कारण ही जी सज्जता आहे, मतदार क्षेत्र किंवा वॉर्ड वाईज, प्रभाग वाईज अतिशय सूक्ष्म अभ्यास केला होता. आणि आपलं पारडं कुठे जड आहे, सहजगत्या जिंकणाऱ्या जागा, मेहनत केल्यावर जिंकलेल्या जागा आणि प्रचंड मेहनत केल्यावर जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा, या जागांना प्राधान्य द्यायचं, तर त्या जागा आधी शोधाव्या लागतात. आधीच्या निवडणुकांमध्ये कुठला प्रचार केला, कुठले मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे कुठल्या प्रमाणात कुठला समाज घटकावर परिणाम झाला, याचा बारकाईने अभ्यास करून पुढच्या निवडणुकीची रणनीती आखली जात असते. काल परवाच्या नगर परिषदांच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये जो झुकता कौल भाजपला मिळाला आणि भाजपच्या सोबत अजितदादा किंवा एकनाथ शिंदेना मिळाला, त्यातून मतदार आपल्याला काहीतरी सांगतोय, शिकवतोय, याकडे भाजपचं बारकाईने लक्ष असतं आणि त्याचाच परिपाक मग महापालिकेच्या निवडणुकीत होत असतो. पण मुंबई किंवा महानगरामध्ये ज्या प्रकारची मिश्र लोकसंख्या असते, भाषिकांची, जातीपातीची, समाज घटकांची, त्यानुसार परत वेगळा अभ्यास करावा लागतो. आणि त्यामध्ये परप्रांतीय काय ते मराठी किंवा परप्रांतीय, गुजराती, मारवाडी
उत्तर भारतीय, दाक्षिणात्य यानुसार घटक पडतात. मराठी अमराठी होतो, हिंदू मुस्लिम होतो. ह्याचे सगळे सूक्ष्म बारकावे शोधून त्यानुसार हात्रीचे वॉर्ड कुठचे आहेत ते सीट काय ते जागा वाटपाला बसण्याच्या आधी तयार केलेलं असतं. आधी बोल आम्ही सोबळावर लढू हे बोललं जातं. पण भाजपमध्ये जेव्हा 137 जागांवर मुंबईत तडजोड केली जाते आणि एकनाथ शिंदेना 90 जागा दिल्या जातात, तेव्हा त्यामागे काही अभ्यास असतो. 137 जागा घ्यायच्या पण 100वर जिंकून आल्या पाहिजेत हे त्यामागचं गणित असतं. 105 वगैरे 147 काय अशा काहीतरी जागा विधानसभेला लढवल्या आणि 132 जागा जिंकल्या. एकही जागी डिपॉझिट गेलं नाही. एकनाथ शिंदेच्या सुद्धा अधिकाधिक जागा जिंकून आणल्या. जागा दिल्या 85 पण त्याच्या 57 निवडून आल्या. तर जागा वाटप करताना आपणच जिंकायचं नाही तर आपल्या मित्र पक्षांना देखील जिंकून आणायचं. ही जी रणनीती असते ते एकेका बूथवरच जे सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास झालेला असतो त्याच्या आधारावर होत असतं. आणि म्हणून आत्ता ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या आणि सध्या ज्या महापालिका निवडणुका चालू आहेत, या वरकरणी इतर सगळ्या पक्षांसाठी तेवढ्या नगरपालिका महापालिका पुरत्या निवडणुका आहेत. भाजपसाठी ते अजिबात नाही. भाजप या निवडणुका ह्या एखाद्या कॉलेजच्या प्रयोगशाळेमध्ये प्रॅक्टिकल असतं, प्रात्यक्षिक असतं. तसं प्रॅक्टिकल मध्ये जसं एक एक काय तो रसायन असतं त्याचे गुणधर्म वगैरे मांडून काहीतरी केलं जातं, तसं या सगळ्या वॉर्डमध्ये ज्या प्रकारचे अनुभव येत आहेत आणि ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्याच्या बारीक सारीक नोंदी करून पुढच्या तालुका पंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुका यासाठी काही ठोकताळे भाजपमध्ये निर्माण केले जात आहेत, ज्याकडे उरलेल्या सगळ्या पक्षांचं दुर्लक्ष आहे. उबाठा शिवसेना असो, काँग्रेस असो, शरद पवार गट असो, अगदी अजितदादा गट असो, एकनाथ शिंदे गट असो, या कोणाचंही या निवडणुकीच्या बाबतीत असं बारकाईने अभ्यास वगैरे चालतोय असं मला वाटत नाही. पण भाजपमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर बसलेले पण निवडणुकीचा अत्यंत सूक्ष्म पातळीवर अभ्यास करणारे वेगळे गट कार्यरत असतात आणि ते नेहमी आजवरचा अनुभव, आत्ता घडणाऱ्या घटना आणि पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी त्यातून मिळणारे सूक्ष्म इनपुट गोळा करणं याची तयारी चालू असते. आणि म्हणून भाजपचं आत्ताच्या महापालिका निवडणुकीतलं पहिलं लक्ष जे आहे ते लवकरच या नंतर येणाऱ्या तालुका पंचायती आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांची सज्जता. त्यामुळे वरकरणी दिसेल अरे इकडे तिकडे जोरात सभा चालू आहे, भाजपचं छान चाललंय. नो, हे आत्ता भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे. पण भाजपची जी अभ्यास करणारी पथकं आहेत ती मात्र या बाबतीत दूर बसून किंवा दूर राहून प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना सुगावा लागू न देता या सगळ्या निवडणुकांचा, प्रत्यक्ष घडामोडींचा बारकाईने अभ्यास करतायत, ज्याच्यावर लवकरच काही 1-1.5 महिन्यामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका होतील त्यासाठी रणनीतीची आखणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून लढवल्या जात आहेत भाजपसाठी महापालिका निवडणुका, पण त्यात तयारी चालू आहे ती जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीची सज्जता चालू आहे की नाही गंमत. ही गोष्ट पत्रकार परिषद घेऊन भाजपचा प्रवक्ता नेता सांगणार नाही, कारण रणनीती ही शत्रूला कळू द्यायची नसेल तर जगजाहीर करायची नसते. भाजप तुम्हाला महापालिका निवडणुका लढवताना दिसतोय, पण भाजप मधला एक मोठा गट, एक मोठा हिस्सा, त्यातल्या काही टीम्स या निवडणुकीच्या आधारावर तालुका पंचायती जिल्हा परिषदा कशा जिंकायच्या याची संभाव्य व्यूहरचना रणनीती आखण्यामध्ये गर्क आहेत. एवढं जरी विरोधी पक्षाने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निकालानंतर
ईव्हीएमच्या नावाने रडावं लागणार नाही किंवा जिल्हा परिषदेमध्ये आणखीनच लुळे पांगडे होऊन लढण्याची दुर्दशा त्यांच्या नशिबी येणार नाही. मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.